अमरावती जिले में लगातार हो रही भारी बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है। खासकर सोयाबीन और कपास की फसलें पूरी तरह बर्बाद हो चुकी है। इस विषय पर कांग्रेस सांसद बलवंत वानखेड़े ने राज्य सरकार पर निशाना साधा। सांसद का कहना है कि चुनाव के समय जो कर्ज माफी के वादे किए गए थे उन्हें अब पूरा किया जाना चाहिए। उन्होंने सरकार की आलोचना करते हुए कहा कि एक भी मंत्री आज तक किसानों के खेतों तक नहीं पहुंचा है। वानखेड़े ने आरोप लगाया कि किसान बर्बाद हो चुका है, रो रहा है और सरकार बस मुकदर्शक बनी हुई है। जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि पेरणीपासून तर आज तागायत हा सातत्यानं पाऊस सुरू आहे। जे काही शेतकऱ्यांना वेळ मिळतो त्या वेळेत त्या पिकाची देखभाल मग खते असेल किंवा फवारणी असेल हे करून आज शेतकरी मोकळा झाला आहे। परंतु पावसाची परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे। त्यामुळे जी काही पिकं आहेत सोयाबीन पूर्णतः मातीत मिळालेला आहे। कपासी व अन्य पिकं ते सुद्धा सडण्याच्या मार्गावर आहेत। परंतु या सरकारला जे काही शेतकऱ्यांच्या प्रती वाटायला पाहिजे ते किंचितही वाटत नाही। यांचा एकही मंत्री आजपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर आला नाही आणि अशा परिस्थितीत शेतकरी हा रडकुंडीला आलाय, मेटाकुटीस आलाय, त्याचं जीवन उद्ध्वस्त होत आहे। त्याच्या आज खंबीरपणाने पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। मग त्यांना अनुदान असेल किंवा कर्जमाफी असेल। कर्जमाफी तर सरकारनं स्वतःच्या जाहीरनाम्यात जाहीर केली होती की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून, परंतु या कुठल्याच बाबीची सरकारला जाग आली नाही, जाण नाही। शेतकरी मरतायत तो तसाच मरू द्यायचा या विचारात आज सरकार आहे। म्हणून ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। त्यासाठी ओला दुष्काळ हा जाहीर करणं गरजेचं आहे। म्हणून मी या निमित्तानं शासनाला विनंती करेल की ओला दुष्काळ हा जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करून तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं।